नमस्कार. जर तुम्ही असा विचार करत असाल की या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बनाना पावडर बनवा आणि लाखो करोड रुपये मिळवा, व्हिडिओ नका बघू, सोडून द्या. कारण या व्हिडिओमध्ये ना आपण प्रॅक्टिकली बनाना पावडर किंवा बनाना प्रोसेसिंग, केळी प्रोसेसिंग हा बिझनेस कसा असतो, काय करायला लागेल, कशा पद्धतीने या व्यवसायामध्ये तुम्ही उतरू शकता याविषयी माहिती देणार आहोत. राईट. सो ही कन्सेप्ट खूप गरजेची आहे, फायद्याची आहे. पण तेव्हा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे कन्सेप्ट समजून घ्याल तेव्हा तुम्हाला याचा फायदा लक्षात येईल. राईट. सो नमस्कार, माझं नाव अमित रमेश मखरे. दोन 2011 पासून आपण चावडीच्या माध्यमातून काम करतोय. तुम्हाला तर माहिती असेल, कारण महाराष्ट्रात एकमेव आपली कंपनी की जी या स्केलवरती वेगवेगळ्या उद्योगांना ट्रेनिंग देण्याचं, कन्सल्टिंग करण्याचं किंवा त्यांचा हँडहोल्डिंग सपोर्ट देऊन बिझनेस सुरू करण्याचं उद्योजकांचं काम करते. राईट. आपल्याकडून असंख्य लोकांनी आतापर्यंत वेगवेगळ्या उद्योगांबाबत माहिती घेऊन त्यांच्या व्यवसायामध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्यात किंवा नवीन व्यवसाय सुरू केलेत. आज स्पेशली बनाना प्रोसेसिंग बद्दल यासाठी आलं कारण इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर एवढ्यात खूप सारे रील्स व्हायरल होत आहेत आणि त्या रील्समध्ये सांगितलं जातं की हा बिझनेस आहे आणि ही केळी तुम्ही एवढ्या एवढ्या किलोनी विकत घेऊ शकता आणि हीच जर तुम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विकली तर एवढे एवढे पैसे मिळू शकतात. आणि मग त्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याच आवडीच्या कॉल सेंटरला लोक चौकशी करायला लागले की हो ते बनाना प्रोसेसिंगचं काय आहे का, ते मग लय ऑनलाईन विकून लय भारी पैसे कमवू शकतात. हॅलो, थांबा, एक लक्षात घ्या, बनाना पावडर, राईट, बट ऑब्विसली स्कोप, डिमांड, फ्युचर वाईज जर आपण विचार केला तर हो, पर्सनल केअर ब्रँड्समध्ये, कॉस्मेटिक कंपनीजमध्ये, फार्मास्युटिकल्समध्ये वापरली जाते. राईट. बट तुम्ही जो विचार करताय ना की हे अगदी काहीतरी 50-50 हजारातलं एखादं मशीन असेल आणि मग ते प्रोडक्शन सुरू करायचं आणि मग ते विकायचं, तसं ते नाहीये, प्रॅक्टिकली नाहीये. राईट. जर तुम्हाला या सेक्टरमध्ये एंटर करायचं असेल तर नंबर 1 फर्स्ट स्टेप की फक्त ऐकून, म्हणजे जरी मी काय किंवा कोणी आता युजली युट्यूबर्स खूप आहेत की जे नुसती व्यवसायाची माहिती सांगतात, पण जनरली जर युट्यूबवर बघाल, इंस्टाग्रामवर बघाल, फेसबुकवर कुठेही बघाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की समजा कॉस्मेटिक कंपनी किंवा समजा पर्सनल केअर कंपनीज असतील किंवा फार्मास्युटिकल कंपनीज असतील, यांना हे विकलं जातं तर ते अमेझॉनवरून खरेदी करतील का? राईट. लेडीज म्हणून जर तुम्ही बघत असाल, तुम्ही स्वतः एक 50-100 ग्रॅम बनाना पावडर घेऊन किती वेळा वापरली आहे, तुमच्या ओळखीत कुणी वापरली आहे किंवा कुठे वापरली जाते असं जर तुमच्या अभ्यासात आलंय का? नाही. म्हणजे अमेझॉनवर दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी तेवढ्या क्वांटिटीत विकल्या जात नसतील जेवढ्या क्वांटिटीत त्या दिसतात. राईट. मी काय म्हणतो, लक्षात आलं? सो नंबर 1 विकली जाते, नाही असं नाही, पण जी आता आपण ते ऑनलाईन टाकलं की काहीतरी बुमरँग होईल असं नाहीये. याला स्कोप आहे, पण तो B2B मध्ये आहे. B2B म्हणजे काय की आपण जर बनाना पावडर बनवली तर कंपन्यांना आपल्याला सर्च करावं लागेल. आता आपण महाराष्ट्रातून, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय मला कमेंट करून सांगाल की तुमचा जिल्हा कोणता आहे. कारण बघा, एक्झाम्पल बघू, जळगाव भागात केळी भरपूर आहेत, सोलापूर भागात केळी भरपूर आहेत, अजून मला असं वाटतं नगर भागात नाही आहेत केळी जास्त. राईट. पुणे भागात काही प्रमाणात केळी आहेत. अजून कुठे तुमचा भाग कोणता आहे जिथे केळी मोठ्या प्रमाणात आहेत? सो केळी आपल्याकडे मिळतात, ट्रेड पण केले जातात, भरपूर सारे व्यापार पण करणारे लोक आहेत. पण ही जी बनाना पावडर आहे याची थोडी कन्सेप्ट वेगळी. याला बेसिकली डिहायड्रेशन असा प्रोजेक्ट म्हटलं जातं. तुम्ही यापूर्वी माझा डिहायड्रेशनवाला व्हिडिओ बघितलाही असेल, मराठीत पण आहे, हिंदीत पण आहे. आय थिंक 4-5 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलाय. ट्रेंडिंग कन्सेप्ट आहे व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा. त्यामुळे डिहायड्रेशनचा बिझनेस आपण करू शकतो का? त्यात बनाना डिहायड्रेटेड पावडर हा व्यवसाय करू शकतो का, या प्रश्नाचं उत्तर होय. इथपर्यंत लक्षात आलं. नंबर 2, स्कोप आहे का? B2B मध्ये आहे. एक्सपोर्टलाही मागणी आहे. तुम्हाला एक्सपोर्टला बायर शोधले पाहिजेत, डेफिनेटली वर्कआउट करतोय. नंबर 3, साधारणतः आपण जर प्रोडक्ट बनवलं तर काय भावाने विकलं जातं याच्यावरती वादग्रस्त आहेत. कारण हे लोक ऑनलाईन युट्यूबर्स किंवा ऑनलाईन हे सगळे लोक सांगतात की 5,000 रुपये किलो, 8,000 रुपये किलो. नाही, सॉरी, थांबून घ्या. एक साधारणतः जजमेंट सांगतो, एक 7-8-10 किलो केळी जर आपण घेतली तर 1 किलो पावडर बनते. आणि अप्रॉक्सिमेटली आजचा व्हिडिओ शूट होतोय माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 180 रुपयापासून 200-250-300 रुपयापर्यंत B2Bतले रेट्स असतील. राईट. तुम्ही त्यामुळं ते जे सगळं चित्र ऑनलाईन मला दाखवलं जातं, B2C मधली गोष्ट वेगळी आहे, B2B मधली गोष्ट वेगळी आहे. मार्केटमध्ये प्रॅक्टिकली ही पावडर कमी किमतीत मिळते. लोक एवढी वेळी नाहीत ना, जर त्यांना कंपन्यांना ते हवं असेल तर कंपनी क्वांटिटीमध्ये घेतील. राईट. सो एक साधारण रेट आहे, तरी पण ते परवडेबल आहे, कारण व्हॅल्यू ॲडिशन होतंय. कारण बऱ्याच वेळा केळीला भाव मिळत नाही. बरोबर, आपल्याकडे 10 रुपये 12 रुपये जेव्हा किलो असा जेव्हा रेट असतो तेव्हा मला असं वाटतं की त्यापेक्षा तर बेटर वे की आपण जेव्हा प्रोसेसिंग करू
व्हॅल्यू ऍड होणार आहे, आपल्याला 2 पैसे वाढवून मिळणार, याच्यात तर डेफिनेटली फायदा आहे. दुसरी गोष्ट, पेरिशेबल मधून नॉन पेरिशेबल मध्ये प्रोडक्ट कन्वर्ट होत आहे, म्हणजे खराब होणारी प्रोडक्ट नॉन पेरिशेबल मध्ये जाते, त्यामुळे तिथेही आपल्याला फायदा आहे, तोही स्कोप आहे. मी युजली आपल्याकडे म्हणजे डिहायड्रेशन मध्ये किंवा कोणत्याही कन्सेप्ट बाबत जेव्हा नेहमी इन्क्वायरी आपल्याकडे होते, तर मी आपला एक BCP नावाचा प्रोग्राम आहे, बिझनेस कोचिंग प्रोग्राम, की जिथे प्रत्येक शनिवारी लोक मला भेटतात आणि जेव्हा BCP ला येतात त्याच्या अगोदर एक झूम मीटिंग पण आपण ठेवली असते, की तुमचं कन्सेप्ट क्लिअर करून मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप गायडन्स करायचं. तर बऱ्याच वेळा जी लोक पूर्ण ओपन ब्लाइंडनी पहिले BCP येतात, तर ते नेहमी हा प्रश्न विचारतात, सर ते आम्ही ऑनलाईन बघितलं, भारी बिझनेस आहे, मग कसं आहे ते बनाना पावडरचं. मग मी त्यांना एक सांगत असतो की पहिले मग आपण एक मार्केट सर्व्हे करू, जे आता तुम्हाला डायरेक्टली सांगतो, मार्केट सर्व्हे करू. पहिले आपण कुठे विकलं जातं याचा थोडा अभ्यास करू. एकदा थोडा अंदाज लक्षात आला की मग आपण प्रोडक्शनच्या आपल्या बजेटनुसार डिहायड्रेशनला वर्कआउट करू. आपल्या बजेटनुसारचा अर्थ काय, डिहायड्रेशन 2-3 लाखातही सुरू होतं, 2-3 करोडमध्ये पण सुरू होतं, डिपेंड ऑन द कॅपॅसिटी आणि तुम्ही कोणत्या टाईपची टेक्नॉलॉजी सिलेक्ट करता यावरती. आता इथे बरेच जण होतात की सर हमने तो देखा सोलर में करते हैं. अरे बाबा, सोलर मध्ये करा तुम्ही, प्रॉब्लेम नाही सोलर मध्ये करायला, डिमांड पण असते सोलरला, पण सोलर हे तेवढे कमर्शियली वर्कआउट होऊ शकतं का. तुम्ही जर एक छोटासा कुठेतरी 50,000चा छोटा ड्रायर लावला, पटतंय ना मी काय म्हणतोय, ऍटलिस्ट पटत असेल तर कमेंट करा की मी काय म्हणतोय ते. सोलरचं एक लावलं, पावसाळ्यात आता पाऊसच पडत राहिला, हिवाळ्यात जर ऊनच नाही पडलं, तर आपण कमर्शियली प्रोडक्शन करू शकू का. मग सोलर करायचं तर ग्रुपमध्ये करावं लागेल, बल्कमध्ये करावं लागेल, हो की नाही, तेव्हा सोलरचं डील वर्कआउट होईल. हे पहिली गोष्ट. नंबर 2, मग त्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, आपल्याला समोरच्या बायर्सला कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी हवी आहे याचा अभ्यास करून आम्ही BCP मधल्या कस्टमर्सला सांगतो की मग आपण टेक्नॉलॉजी ठरवू, मग आपण प्रोसेस ठरवू, मग आपण डील करू, म्हणजे बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर होतात. मी काय म्हणतो लक्षात आलं का. सो हे डिपेंड करतं डिमांड बेस, तुम्हाला काय बनवायचंय, तुमच्या पैशात काय होऊ शकतं, तुमच्याकडे किती पैसे आहेत याच्याने काही फरक पडत नाही. मार्केटला कोणत्या प्रकारची पावडर हवी, कोणत्या सेक्टरला कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी हवी याच्यावरती ठरतं की आपण युनिट कसं लावलं पाहिजे. लक्षात आलं. सो युजली आपण पकडू की साधारण एक 10 ते 12 लाख रुपये 15 लाख रुपयाचा ऍव्हरेज युनिट साईज मध्ये पण आपण प्रोडक्शन करू शकतो. 2-3 लाखातही करू शकतो, 2-3 करोडच कमी पडतील जर कॅपॅसिटी वाढवत गेलो तर. ठीक आहे. सो हे महत्वाचं ब्रेक थ्रू आहे याच्यातलं. पुढं समजा प्रोडक्ट बनवायची जी टेक्नॉलॉजी आहे ती तुम्ही तुमच्या भागात करू शकता का, या प्रश्नाचं उत्तर होय. कारण अर्थात काय आहे की जागा फारसं काही मॅटर करत नाही. तुम्ही ग्रामीण भागात जरी असाल किंवा शहरी भागात जरी असाल, कुठेही, अगदी मुंबई पुणे ठाण्यात जरी असाल, किंवा तुम्ही अगदी छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल, किंवा तुम्ही अकोल्यात असाल, किंवा तुम्ही सोलापूरमध्ये असाल, जळगावमध्ये असाल, कुठेही असाल, तुम्ही डेफिनेटली कुठेही प्रोसेसिंग प्लांट लावू शकता. ॲज पर गव्हर्नमेंट रूल FSSAIचं लायसन्स आपल्याला कंपल्सरी लागतं, महत्वाचं आहे. मागे आपल्या BCP मेंबरमध्येच एकाचं झालं होतं की इन्स्ट्रक्शन दिले पण त्यांनी ऐकले नाही आणि मग सगळं युनिट उभं राहिल्यावरती मग एक जणांनी तक्रार केली. मग मला वाटलं अरे तक्रारीला काय घाबरायचं, आपल्याकडे लायसन असतील. म्हणलं नाही सर सॉरी, लायसन नाही. प्रत्येक शनिवारच्या मिटिंगला मला असं वाटतं आणि रोज व्हॉट्सअपवरती आम्ही कम्युनिकेशन कसा बसा तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करत आणला. आत्ता हा व्हिडिओ जेव्हा शूट होतोय तेव्हा आता फायनली आमच्या दृष्टीक्षेपात आले. जवळजवळ 2-2.5 महिने लागली ही सगळी प्रोसेस व्हायला. कंटिन्यू आम्ही टचमध्ये होतो. सो चावडी काय करते, हँडहोल्डिंग सपोर्टचा आमचा बेस आहे. म्हणजे आम्हाला ते वाटतं की नुसतं ट्रेनिंग घेऊन, नुसते व्हिडिओ बघून, बरेच लोक म्हणतात सर याच्यावरचा व्हिडिओ बनवा, सर त्याच्यावरचा व्हिडिओ बनवा. मला वाटतं नुसतं व्हिडिओ बनवून नाही बिझनेस होऊ शकत. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल एखाद्या बिझनेसमध्ये उतरला तेव्हा प्रॉब्लेम येतात. आम्ही तो असे बऱ्याच हजारो लोकांची अशी चर्चा करतो तेव्हा ते प्रॉब्लेम समजतात. आणि मग लायसन्स घेणं खूप महत्वाचं आहे, परमिशन्स घेणं खूप महत्वाचं आहे, हे लक्षात येतं. कारण त्या मुलाचा ज्याचा सरकीचा बिझनेस होता त्याचा आत्ताशी कुठं आता युनिट सुरू होते, 2 महिने होते, मशिनरी दारात पडून होत्या, शेड उभं होतं पण बिझनेस सुरू नाही करता आला. त्यामुळे लायसन्स परमिशनला स्किप करू नका. आपल्या बिझनेस रिलेटेड बनाना पावडरला मेनली FSSAIचं लायसन्स सगळ्यात महत्वाचं आहे. जर गरज असेल तर तुमचं NA परमिशन तुम्हाला घ्यावी लागेल, जर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, GST नंबर घ्यावा लागेल, या सगळ्या गोष्टी फॉलो करा म्हणजे गडबड होणार नाही. इथपर्यंत विषय लक्षात आला. याच्यानंतर महत्वाचं आहे की सर टेक्नॉलॉजी तर आपण समजून घेतली, यानंतर सर साधारणतः फ्युचर काय राहील. तर एक लक्षात घ्या, कॉस्मेटिक आणि फार्मास्युटिकल दोन्ही सेक्टर असे आहेत की मला नाही वाटत की त्याच्यामध्ये डाऊनफॉल होईल. राईट. हा, स्पर्धा येऊ शकते का या प्रश्नाचं उत्तर होय. या सेक्टरमध्ये जर स्पर्धा आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकी पर्सनल अँड कॉस्मेटिक केअर मध्ये मला नाही वाटत की प्रॉब्लेम येईल, कारण कंटिन्यू ग्रोईंग राहील. राईट. सो ते तर मोठं अपॉर्च्युनिटी आहे. पण आपल्याला एक दुसरा स्कोप आहे. म्हणजे बघा, युजली जी टेक्नॉलॉजी तुम्ही डिहायड्रेशन मध्ये सिलेक्ट कराल त्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही मल्टी क्रॉपिंग किंवा मल्टी फ्रुट्स तुम्ही प्रोसेस करू शकता. म्हणजे असं नाहीये की बनाना प्रोसेसिंगच्या बिझनेसमध्ये बनाना प्रोसेसिंगच होऊ शकतं. जर आपण परफेक्ट टेक्नॉलॉजी सिलेक्ट केली तर बऱ्यापैकी आपण त्यामध्ये इतरही प्रोडक्ट्स प्रोसेस करू शकतो, त्याचाही आपल्याला फायदा होऊ शकतो. राईट.
चावडीकडे काय होतं की युजली आम्ही खूप काय करतो ही लोक मला नेहमी प्रश्न विचारतात की तुम्ही व्हिडिओ बनवली ठीक आहे, मग चावडी काय मदत करते का? हो, प्रोफेशनली आम्ही एक ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी कंपनी आहोत. आता सध्या एक जो व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा तर आपल्याकडे एक ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळं यातलं नॉलेज मिळतं. पण सोबत बीसीपी नावाचा एक आमचा स्पेशल प्रोग्राम आहे जो 1 वर्षापर्यंत तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट देतो. या सगळ्या चार्जेबल फॅसिलिटी आहेत, अजिबात फ्री ऑफ कॉस्ट नाहीये. प्रोग्राम्स आमचे ऑनलाईन आहेत. नंतर तुम्हाला जेव्हा फील्ड व्हिजिट लागते तेव्हा कुठे जर व्हिजिट अवेलेबल असेल तर डेफिनेटली आम्ही व्हिजिट अवेलेबल करून देतो. आम्ही तयार झालेला माल विकत घेत नाही, फक्त तुम्हाला तुमचा माल कसा विकला पाहिजे हे शिकवतो. आम्ही ग्राहक शोधून देत नाही. सो हे का असं स्पेसिफिकली सांगतो, कारण जेणेकरून कन्फ्युजन होत नाही लोकांचं, राईट? सो लोकांना आणि मग आम्हाला वाटलं होतं तुम्ही करून द्या, तसं काही करत नाही. प्लीज, खरंच मी सांगतो, जे नाही करत ते स्पष्ट सांगतो, म्हणजे जेणेकरून गडबड होणार नाही. सो बनाना प्रोसेसिंग मध्ये स्कोप आहे, डेफिनेटली विचार करा, प्रॅक्टिकली स्टडी करा. जर काही वाटलं तर तुम्ही चावडीचा नंबर तुम्हाला आहेच तुमच्याकडे, चावडीचा ऍप डाउनलोड करून घ्या, कारण आता त्या ऍप मधून खूप सारी वेगवेगळ्या व्यवसायांची किंवा व्यवसाय रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. बिझनेस सुरू झाल्यानंतर सुद्धा इन्फॉर्मेशन मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला किंवा तुमच्या इतर कोणाला जर तुमचा B2B मधला व्यवसाय असेल, आपलं एक ट्रेड एक्सपर्ट नावाचं पोर्टल आहे. ट्रेड एक्सपर्टवर जर तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर करून ठेवला तर आमच्याकडे ज्या लीड्स येतात चावडीकडे सगळ्या वेगवेगळ्या बिझनेसचे, तुमचे बिझनेस रिलेटेड, त्या डेफिनेटली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो. हे फ्री ऑफ कॉस्ट नाही, हेही चार्जेबल आहे, राईट? सो ट्रेड एक्सपर्ट इज अ गुड ऑप्शन. समजा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायची असेल तर आमचं एक बोबाटा नावाचं फर्म आहे, ते आम्ही डिजिटल मार्केटिंग करून देतो. समजा तुम्हाला सगळे डॉक्युमेंटेशन, लायसन, प्रमोशन, वेबसाईट डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग सगळं चावडीकडे करायचं असेल तर सगळं आपल्याकडे एक धमाका ऑफर नावाचं पॅकेज आहे, त्यातही आपण सगळं करतो, राईट? सो एकंदरीत असं आहे चावडीचं आणि एकंदरीत असा आहे बनाना पावडरचा बिझनेस. सो विचार करा, अपॉर्च्युनिटी चांगली आहे, याच्यावरती स्टडी करा. काही जर वाटलं तर आपल्या कॉल सेंटरला लगेच फोन करा. आणि आता म्हणेन, जर आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून ठेवा. भरपूर साऱ्या बिझनेसच्या अपॉर्च्युनिटी या चॅनलवरती आहेत. पण एक सांगू, खरंच खूप सारे ऑप्शन्स बघू नका. माझं खूप प्रॅक्टिकल उत्तर आहे, कारण तुम्ही जेवढं बघत जाताल ना तेवढे कन्फ्यूज व्हाल. सो तुम्हाला आज एखादी व्हिडिओ माझी आवडेल, काही दिवसांनी अजून काहीतरी आवडेल, काही दिवसांनी अजून काहीतरी आवडेल, कन्फ्यूज व्हाल, राईट? कन्फ्युजन झालं. बऱ्याच वेळेस काही लोक झूम मिटिंग घेतात, माझ्याशी चर्चा करतात. मी तिथेही सांगतो, जेव्हा आता आपण झूम मिटिंग मध्ये बिझनेस फायनल करू ना, त्यानंतर आता युट्यूब, इंस्टाग्राम बघणं थोडे दिवस बंद करा. आपल्याला काय झालं की ते लाईफ चेंज होत चाललंय, तुमच्या लक्षात येत नाहीये. आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं की त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जो येतो ना, की आपण एका उद्योगावरती तेवढे एफर्ट्स घेऊ शकत नाही, कारण आपल्याला इमिजिएट पटकन हवंय, रीलचा जमाना आलाय. सो ते घातक आहे. त्यामुळे थोडासा हा मोह टाळा. शेवटपर्यंत आता व्हिडिओ आलात म्हणून शेवटचा एक महत्त्वाचं सांगतो, मशिनरी घेणे म्हणजे बिझनेस सुरू करणं असं नाही. त्यामुळे कृपया करून मशिनरी घेण्यापेक्षा पहिले मार्केट शोधणं, त्या बिझनेसचं इथिक्स समजून घेणं, त्या बिझनेसमध्ये काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, काय नक्की करायला पाहिजे, व्यवसाय करायचा म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, हे सगळं समजून घ्या. बाकी सगळं चावडीकडे आहे, त्याची चिंता करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की अमित सरांच्या सोबत आपण व्यवसाय उभं करावा, म्हणजे येणाऱ्या अडचणीमध्ये सर कायम सोबत राहतील, चावडी कायम सोबत राहील, तर डेफिनेटली कॉल सेंटरला फोन करा. बीसीपी प्रोग्राम विषयी माहिती घ्या. अशीच भेटत राहूयात, चर्चा करत राहूयात. तोपर्यंत